नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. माझं नाव आहे पूजारा नक्षत्रे आणि हे माझं यूट्यूब चॅनल आहे. तर 1 वर्ष झालं मी माझं यूट्यूब चॅनल स्टार्ट केलेलं आहे. दुसऱ्यांचे व्हिडिओ बघितला ना तर मला वाटायचं आपण पण यांच्यासारखे व्हिडिओ बनवावं, आपल्या पण व्हिडिओला यांच्यासारखे व्ह्यूज येतील, आपला पण व्हिडिओ व्हायरल होईल असं वाटायचं. पण तसं काहीच नसतं. माहिती आहे का, आपण जेव्हा कोणतं काम करतो ना तेव्हा समजतं आपल्याला की या कामामध्ये किती कष्ट आहेत. हे सर्व समजून जातं. जेव्हा मी दुसऱ्या क्रिएटरला बघायचे ना तेव्हा मला वाटायचं काय नुसतं व्हिडिओ तर बनवत आहेत आणि अपलोड करायचं, मग व्ह्यूज येतील, सबस्क्रायबर वाढतील. पण असं नसतं. जेव्हा मी हे स्टार्ट केलं तेव्हा मला समजलं एक सबस्क्रायबर वाढवण्यासाठी आणि व्ह्यूज वाढवण्यासाठी, आपल्या व्हिडिओ व्ह्यूज येण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात. आता मी 1 वर्ष झालं यूट्यूबवर काम करते, तर तेव्हा मला समजत आहे की आता जे हे पुढे गेलेले यूट्यूबर्स आहेत ना त्यांनी किती कष्ट केलेले आहे, तर काय नाही हे समजतंय आता. तर माझं एकच म्हणणं आहे की तुम्ही सर्वजण मला सपोर्ट करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. तुम्हाला जर रिटर्न पाहिजे असेल तर मी 100% तुम्हाला रिटर्न मिळवून देईन आणि रिटर्न करूनच देईन मी तुम्हाला. माझ्या चॅनेलवर मराठी व्हिडिओ, हिंदी व्हिडिओ दोन्ही पण व्हिडिओ मी अपलोड करते. तर तुम्ही व्हिडिओ बघा. व्हिडिओ आवडले तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. आणि मराठी माणसांना सपोर्ट केला पाहिजे, तरच सर्वांना एकमेकांना सपोर्ट केला पाहिजे, तरच आपण पुढे जाऊत. आणि मला सपोर्ट करा असं म्हणत नाही मी, सर्व मराठी क्रिएटर्सला सपोर्ट करा. तुम्ही जे नवीन यूट्यूबवर आलेले आहेत त्यांना पण सपोर्ट करा, कारण ना खूप कष्ट आहेत यामध्ये. फक्त व्हिडिओ बनवून अपलोड करणं हे नाही, फिक्स टाईमवर व्हिडिओ अपलोड करावा लागतो. नंतर आपले काम सर्व सोडून लाईव्ह घेणं हे सर्व काही करावं लागतं. तर मला जेव्हा मी यूट्यूबवर आले ना तेव्हा हे सर्व समजलं. आधी वाटायचं नाही तेवढे कष्ट नसतील, आपण करून बघू, आपण करू शकतो. पण आता सध्या मला वाटत आहे यूट्यूबवर येऊन चुकी केली. माहिती आहे का, खूप कष्ट म्हणजे काय सांगायचे, खूप परेशानी असते. दुसऱ्यांच्या लाईव्हमध्ये जायचं, टायमिंगवर जायचं, ते नाही आले मग आपण लाईव्हवर नाही गेलं तर ते पण आपल्या लाईव्हवर नाही देणार. असं काही गोष्टी असतात, म्हणजे असतात. त्यामुळं म्हणत आहे मी, तर तुम्ही मराठी माणसाने सपोर्ट केला पाहिजे. आणि मी जास्त असं समोर बोलायची सवय नाही मला, लाईव्हमध्ये बोलते पण असं व्हिडिओ नाही बनवत मी. हा माझा दुसरा व्हिडिओ आहे. अगोदर मी एक व्हिडिओ बनवलेला होता, त्यामध्ये थोडंसं बोलले होते, पण असं जास्त बोलायची सवय नाही. त्यामुळे काही चुकत असेल तर समजून घ्या. आणि माझ्या चॅनेलवर हिंदी व्हिडिओ पण अपलोड असतात, मी अपलोड करते, आणि मराठी व्हिडिओ पण अपलोड करते. तुम्हाला जो व्हिडिओ आवडेल त्याला लाईक कमेंट करत जा, शेअर करत जा. आणि कोणत्या गाण्यावर व्हिडिओ बनवायचा आहे ते कमेंटमध्ये सांगत जा, मी नक्की बनवून. आणि आवडल्यानंतर शेअर करा तुम्ही आणि कमेंटही करा. एकच गोष्ट सारखं बोलते का मी, मला ना असं घाबरल्यासारखं होते ना फर्स्ट टाईम, म्हणजे दुसरी वेळा आहे पण तरी पण असं जास्त बोलायची सवय नाही ना, म्हणून असं होते, समजून घ्या. आणि जे कोणी हा व्हिडिओ बघत आहे त्याने प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा, सपोर्ट करा मला. आणि सायंकाळी 6 वाजता मी लाईव्हला येते, तर सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करून ठेवा, म्हणजे मी लाईव्ह आल्यानंतर नोटिफिकेशन येईल तुम्हाला. तर प्लीज सपोर्ट करा चॅनेलला माझ्या, आणि सर्व मराठी क्रिएटर्सला सपोर्ट करा. आणि तुम्हाला जर रिटर्न पाहिजे असेल तर मी नक्कीच रिटर्न करेन. झालं. आणि मला हे सांगा तुम्ही की सध्या तर मला असं वाटते की हे सोडून दिलं पाहिजे आणि आपलं आधीचं जीवन जे आहे ते जगलं पाहिजे. तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ बघा अगोदर, माझे व्हिडिओ कसे आहेत काय नाही ते सांगा. आणि मग सांगा मी पुढं व्हिडिओ करायला म्हणजे चालू ठेवू का बंद करू, ते नक्कीच सांगा कमेंट बॉक्समध्ये. मी तुमच्या सर्वांच्या सपोर्टची वाट पाहीन, सर्वांच्या कमेंटची वाट पाहीन. तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. जे कोणी नवीन हे व्हिडिओ बघत आहेत त्यांनी सपोर्ट करायचा आहे, आणि बेल आयकॉन प्रेस करून ठेवा. आणि काही चुकलं असेल तर माफ करा सर्वांना. नमस्कार, बाय.